नवीन नेक्स्ट टॉपिक शिकू सायन्स. हाऊ कॅन वी बॅलन्स द केमिकल रिएक्शन. सगळ्यात मोठा टॉपिक आणि इम्पॉर्टंट. आणि दुसरा, हाऊ कॅन वी राईट द केमिकल इक्वेशन. आता राईटचं तर मी शॉर्टकट फॉर्म सांगतो. हाऊ कॅन वी राईट. चला हेच एक्झाम्पल घेऊ. रिएक्शनचे काय टॉपिक आहे 6-7 बघू आपण. फर्स्ट रिएक्टंट प्रोडक्ट प्लस. आता याचा अर्थ काय. रिएक्टंट राईट ऑलवेज इन अ लेफ्ट साइड, प्रोडक्ट राईट ऑलवेज इन अ राईट साइड. and plus sign म्हणजे काय. in between two or more reactant there is the plus sign. in between two and more product there is also the plus sign. Second topic, arrow. arrow indicate the direction of reaction. हा arrow जो indicate करते the direction of reaction. the head of arrow on the side of product and tail is on the side of towards the side of reactant. Third, physical state. Physical state means what. There are the three. Actually चलो जास्त physical state घेऊ आपण. Solid, liquid, gas, aqueous, sublimation. नाही घेतली सबलिमेशन तरी इट्स ओके. सॉलिड, लिक्विड, गॅस. ऑलवेज राईट द फिजिकल स्टेट. आता हे ऍक्च्युअली इथंच लिहित असतात. कशी AQ जागा होती म्हणून मी तिथं लिहिली. ऑलवेज राईट द फिजिकल स्टेट टू मेक द रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह. कंडिशन. कंडिशन मीन्स heat denoted by delta, temperature denoted by capital T or small t, catalyst. Then condition heat is right on the arrow. या arrowच्या वर is right on the arrow. condition heat कुठे लिहायची डेल्टाच्या साइन मध्ये on the arrow. नेक्स्ट फिफ्थ मध्ये जर म्हटलं टेम्परेचर, catalyst and pressure. अच्छा जागा नसेल तर कॅटलिस्ट इथे लिहा. इथं जसं रेनी निकेल लिहिता येते. ओके. तर जागा नसेल तर बिलो दॅट एरो, एरोच्या खाली लिहा. सिक्स्थ वन, स्पेशल कंडिशन. मग स्पेशल कंडिशन कुठे लिहायची. स्पेशल कंडिशन म्हणजे काय. दोन स्पेशल कंडिशन असतात, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड. दिस इज राईट. आता इथं मी फक्त लिहून दाखवत आहे. हे आहे की नाही आपल्याला माहित आहे. इथं आपण कॉन्सन्ट्रेट असं लिहिलं किंवा डायल्यूट लिहिलं तर इट इज अवर स्पेशल कंडिशन. मग हाऊ कॅन वी राईट द केमिकल. दिस 6 पॉइंट. रिएक्टर राईट ऑलवेज लेफ्ट साइड, प्रोडक्ट राईट ऑलवेज right side. In between two reactant and two product there is the plus sign. Arrow indicate the direction of reaction. Head of arrow indicate product and tail is the reactant. Physical says solid, liquid, gas and aqueous always right to make the reaction more informative. Condition heat light on the arrow. Temperature, catalyst, pressure right below the arrow, otherwise on the arrow. Special condition right below the formula. Special condition right below the formula. It's your this 6 point cover your whole question. How can we write the chemical reaction to make the more informative. Okay. Then next, this is the balancing of chemical reaction. Balancing means what. Elements, reactant and product. Okay. अच्छा एलिमेंट्स माहित असण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. इथे एलिमेंट कशी चॉईस करायचे. AG N O3 O Na Cl झालं. आता तुम्ही जर याच्यात NO3 आता बघा तुम्ही जर NO3 डायरेक्ट एक प्रोडक्ट म्हणून घेतला असता तरी चाललं असतं. पण आपण काय केलं N आणि O3 वेगळा. मग लेफ्ट साइडला किती आहे. Ag1 N1 ऑक्सिजन 3
Na1, Cl also 1, right side Ag1, Cl sorry Cl1, Na1, N1, O3, means LHS is equals to RHS. Number of atoms in left side is equals to number of atom in right side, means this is the chemically balanced reaction. ही काय केमिकली बॅलन्स. बरं, याच्यात मी काय सांगितलं, तुम्ही NO वेगळा न घेता असं घेतलं असतं. तर NO3 1, NO3 1 तरी चाललं असतं, तरीही चाललं असतं. It is a chemically balanced reaction, means left side is equals to right side. खूप सोपा टॉपिक होता. केमिकल रिएक्शन बॅलन्स करणं म्हणजे काय. फर्स्ट वी काउंट द नंबर ऑफ एटम इन लेफ्ट साइड and number of atom in right side and then balance them. Balance the chemical reaction. आता केमिकल रिएक्शन बॅलन्स करायला आपल्याला आधी काय करावं लागेल, नंबर ऑफ ॲटम्स इन लेफ्ट अँड राईट काउंट करावं लागेल, एलिमेंट्स आधी. मीन्स व्हॉट, फर्स्ट स्टेप काय असणार, फर्स्ट स्टेप राईट द केमिकल रिएक्शन अगेन. सेकंड, असं काही स्टेप नाही की तुमच्या 2 4 5 झाल्या पाहिजे, किती की करा किंवा नको. आता काय लिहिणार आपण इथं, एलिमेंट्स, रिएक्टंट, एलिमेंट्स कुठले आहे, NaOH, NaOH आणि S. Na किती आहे 1, O किती आहे, आता O बघा, O किती आहे 1 + 4 5, H किती आहे 1 + 2 3, S किती आहे ओनली 1. लेफ्ट साइड क्लियर केली. राइट साइड Na2, O 4 + 1 5, H2, S1. मग या पूर्ण याच्यात अनबॅलन्स काय, अनबॅलन्स काय आहे, तर अनबॅलन्स आपल्याला दिसते हायड्रोजन अँड सोडियम. दोन गोष्टी काय अनबॅलन्स आहे की लेफ्ट साइडला 1 आहे, इकडे 2 आहे, इकडे 3 आहे, इकडे 2. मग अशा वेळेस काय करायचं, मेन अशा वेळेस काय करायचं, थर्ड स्टेप, एलिमेंट. आता आपण काय करू, यातलं डिसाइड काय करू, आधी याने करू, याने. ओके, अच्छा. रिएक्टर मीन्स लेफ्ट हँड साइड अँड हे काय राइट हँड साइड. लेफ्ट हँडला Na कशात आहे, NaOH 1 in NaOH, आणि राइट साइडला Na कशात आहे 2 in Na2SO4. आता लेफ्ट साइडला 1 आहे, कशात आहे NaOH मध्ये, इथं 2 आहे. मग आता करायचं काय आपल्याला, हे बिफोर आफ्टर बॅलन्सिंग, बिफोर बॅलन्सिंग 1 in NaOH आणि इकडे काय 2 in Na. तर सरळ सरळ 1 and 2 मल्टिपल होऊ शकतात. मग इथं काय करणार आपण, 2 ला तो 1 नाही करता येत डिवाइड करून, आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 1 × 2 = 2. म्हणजे केलं काय आपण की या 1 ला मल्टिप्लाय बाय काय केलं 2 केलं, कुठल्या साइडला लेफ्ट हँड साइड. राइट अगेन रिएक्शन बघा कशी घ्यायची, लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय बाय 2 केलं, मग तिथं ट्वाइस NaOH. इथं लिहायचं नाही खाली, ते लिहायचं कुठे, व्हेरिएबल आणि कोएफिशिएंट असतात तसे, NaOH प्लस Na2SO4 ला बॅलन्स केलं. हीच रिएक्शन परत लिहायची, फक्त लिहायचं कसं, आता बघा सॉरी आपण बॅलन्स NaOH मध्ये केलं, बघा NaOH मध्ये मग किती केलं 2 ट्वाइस NaOH. आणि
हा तू इथं नाही लिहायचा, इथं कुठे नाही लिहायचा, तो नेहमी कोइफिशियंट, तो बघा आता नेहमी कसा लिहिणार आपण, इन द फॉर्म ऑफ कोइफिशियंट अँड व्हेरिएबल. याने हा व्हेरिएबल आहे, टू हा कोइफिशियंट आहे, प्लस बाकी कशात काही लिहायची गरज नाही. H2SO4 gives Na2SO4 प्लस H2O. आता हे बॅलन्स केलेली म्हणजे आपण हे इथं 2 मल्टिप्लाय केला म्हणून इथं 2 लिहिला. ही रिएक्शन एक वेळेस एलिमेंट चेक करा. एलिमेंट, रिएक्टंट, प्रोडक्ट. एलिमेंट कुठले होते आपले, NaOHS. रिएक्टर मध्ये Na किती आहे 2, प्रोडक्ट मध्ये किती आहे 2. ऑक्सिजन, आता ऑक्सिजन बघा 2 प्लस 4 6, इकडे 4 प्लस 1 5. हायड्रोजन 2 प्लस 2 4, इकडे हायड्रोजन किती आहे 2. सल्फर 1 and here also 1. मग आता झालं काय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन अनबॅलन्स आहे. पण 6 इज नॉट अ मल्टिपल ऑफ 5, की आपण 6 ला काही गुणा केला तर 5 येणार नाही, किंवा 5 ला काही गुणिले केलं तर 6 येणार नाही. मग आपण चॉईस काय केलं, हायड्रोजन. 4 and 2 इज अ मल्टिपल ऑफ इच अदर. मग आपण आता किती स्टेप झाल्या, 1 2 3 स्टेप किती की करा, स्टेपचा काही विषय नाही. ऍक्च्युअली इथं मी बिफोर अँड आफ्टर लिहिलं, तुम्ही इनिशियली अँड आफ्टर बॅलन्स, इनिशियली अँड आफ्टर बॅलन्स असे लिहू शकता. फॉर आता आपल्याला बॅलन्स काय करायचं आहे, हायड्रोजन, एलिमेंट हायड्रोजन, LHS means left hand side, RHS means right hand side. ओके, इथं मी इनिशियली, आता पुस्तकातले शब्द वापरले इनिशियली अँड टू बॅलन्स किंवा आफ्टर बॅलन्स तरी चालते, किंवा आफ्टर बिफोर. इनिशियली म्हणजे सुरुवातीला. LHS मध्ये हायड्रोजन कुठे आहे, 2 in NaOH and 2 in H2SO4. RHS मध्ये 2 in H2O. आता हे टोटल किती झाले 4, हे टोटल किती झाले 2. हे बॅलन्स किंवा आफ्टर बॅलन्स किंवा आफ्टर. आता इथं 4 आहे, इथं किती आहे 2, एकमेकाचे मल्टिपल आहे. मग आपण इथं काय करणार, मल्टिप्लाय बाय 2. आता मल्टिप्लाय बाय 2 केलं कुठल्या साइडला, राईट हँड साइड. मग तेच एलिमेंट चेंज करा, बाकी तसंच लिहा. ट्वाइस NaOH प्लस H2SO4 gives Na2SO4. आता केलं कुठे 2 in H2O, तर याला 2 लिहा, 2 in H2O. आता परत आपण चेक करायचं आहे की प्रोडक्ट आणि रिएक्टर मध्ये एलिमेंट किती आहे. तर आता ही झाली 5th नंबर. एलिमेंट्स, रिएक्टर, एलिमेंट्स काय आहे, NaOHS, Na2, O2 plus 4 6, हाइड्रोजन 2 plus 2 4, सल्फर 1, Na2, ऑक्सिजन 4 plus 2, हे बघा हे 4 आणि हे 2 ऑक्सिजन, इथं किती आहे 2 ऑक्सिजन, किती झाले 4 plus 2 6. Hydrogen 2 plus 2 4 and here 2 into 2, 2 into 2 4. Sulfur is 1. Means this is a chemically balanced reaction. This is a chemically balanced. Means atom in left side is equals to atom in right side. खूप सोपं आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं, मल्टिप्लाय पॉइंट कुठल्या साइडला गेला, LHS. कशात केला, NaOH. मग आपण काय केलं ट्वाइस, तर 2 NaOH. या रिएक्शन मध्ये गाडीला 2 NaOH. इथं
एकमेकांचे मल्टिपल नाही म्हणून आपण हायड्रोजन चॉईस केला. इथं 4 आहे तर इथं काय करायचं 4 × 2 केलं कुठे राईट हँड साइड म्हणजे इथं हे इथं काय लिहिलं 2. फायनली परत आपण बघायची काही अनबॅलन्स असेल तर टू बी कंटिन्यू ठेवायची, बॅलन्स असेल तर इट विल बी स्टॉप. खूप सोपा टॉपिक आहे. आता या टॉपिकवर फार हे घेता येत नाही पण मी या एक टॉपिकवर स्पेशल बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही क्वेश्चन साठी परत नवीन व्हिडिओ टाकणार. पण आधी हा व्हिडिओ तुम्हाला कळला पाहिजे. ओके, खूप सोपा टॉपिक आहे, करा. ओके.